शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळं त्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ इथे आणल्यामुळं आपल्याला ती गर्दी दिसत आहे. शेतकरी अडचणीत आहे. शेतमालाला आज भाव नाही आहे. आज सोयाबीन असेल, उडीद असेल, उडीद खाली आलेला आहे, सोयाबीन पण काय त्याच्यामध्ये उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्रासलेला आहे आणि त्यामुळं आज ही गर्दी आपल्याकडे येते. लोकांना ह्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यामुळे सगळी गर्दी दिसते आपल्याला. लोकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात तीव्रता आहे. ऊन वारा, आज तुम्हाला माहिती आहे पावसाचे दिवस आहेत, जिकडे तिकडे पावसाने पूर्ण आकार माजवलाय, तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी येते. त्याचा अर्थ लोकांमध्ये या महायुतीबद्दल, या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळं कीच काय हे सगळे लोक त्या असंतोषाचा एक उद्रेक ह्या सभाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. आज इथं उमरे गव्हाण असेल, बेंबळी असेल, बोरखेडा आहे, केशेगाव आहे, रुईभर आहे, विठ्ठलवाडी आहे, मंडेवाडी आहे, या सगळ्या गावातली जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला 12 ते 15 गावं आपण 15 गावचे शेतकरी इथे बोलवतो आणि त्यांना मार्गदर्शनार्थ ह्या तज्ञांचं मार्गदर्शन आपण त्यांना करत असतो. कसं आहे माहितीये का, या सोयाबीनचे पंचनामे हवेत. आता जे काय सोयाबीन आणि उडीद नुसते पंचनामाने उडीद पाण्यामध्ये वाहून गेले, त्याचा कुठे ना कुठेतरी पंचनामे होऊन त्या शेतकऱ्याला कुठे ना कुठेतरी आपण शासनामार्फत मदत झाली पाहिजे, ही भूमिका आहे. तशी तक्रार किंवा तशा प्रकारची विनंती आपण जिल्हाधिकाऱ्याला आणि तहसीलदारला केलेली आहे.